सो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूवर. आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू. चला आता मग सुरुवात करूया. तर मंडळी, आपल्या सर्वांचे लाडके राहुल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेला आणि प्रमुख भूमिकेत असलेला एक नवीन मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे अमलताश. या चित्रपटाच्या नावावरून काहीतरी वेगळं वाटतंय आणि या चित्रपटामध्ये अशा काही गोष्टी वेगळ्या आहेत का, तेच आता आपण पाहणार आहोत. चला तर आपण या चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे तो पाहूयात आणि या ट्रेलरवरून आपल्याला कोणत्या गोष्टी कळत आहेत ते आपण पाहणार आहोत. इट्स हेवी. उद्या संध्याकाळी ना आम्ही जामिंगला बसतोय. तुला वेळ असेल तर. राहुल देशपांडे, भेटू. पल्लवी परांजपे, अमलताश. टेम्पो उशीर होईल. मामाश्री धन्यवाद. बाय. आज जॅमिंग म्हणल्यावर लोकांना विचारा वेळ आहे का, व्हॉट्सअप करा, मेसेज करा. सगळे आपापल्या आयुष्यात बिझी झाले. आजू अगं 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 हात माझे बातीचे आहेत ना. कीर्ती पोदार, मिसेस पोदार्स ग्रँडडॉटर. ओ माहितीये मला का आली आहे तिथे. मला कॅनडाला घेऊन जायला. अलास्का, कॅनडा कॅनडा कनेरियन. हेल आय एम मूव्हिंग आउट ऑफ दिस हाऊस. किती छान गातोस. थँक्स. ते इथे आलो ते. मला सगळ्यांना रॉक स्टार्स व्हायचं होतं. So I'm speaking to a rock star. मी थोडा वेळ हिच्याबरोबर जाऊन आलो तर चालेल. तुमच्या बँड सारखी स्टोरी नाहीये माझ्याकडे. I've always wanted to be a farmer. हो, रॉकस्टार डॉक्टर. Earlier he did it so effortlessly. Gifted boy. राहुल खरं सांगू का. You're one of a kind, माहितीये. तुझा ब्रेन प्रिझर्व करायला पाहिजे. हे नाही, ब्रेन सोडून आणखी काही पण प्लीज. How come you're still single? अरे बोल ना. आता घे तिची बाजू. कुणीतरी पुढचा विचार करायला पाहिजे ना केरू. अरे काय तुम्ही डॉक्टर आहात का? तर डॉक्टर वेळ झाल्याशी काम. I've written it for him. नको ग इतकी इन्व्हॉल्व्ह. आय नो आय एम बिंग सेल्फिश. मी already involved आहे. कुठे कॅनडातलं ते शेत आणि कुठे सदाशिव पेठ. मी गेले अनेक दिवस सतत फिरतोय. लातूर, गोंदिया, नागपूर, अहमदनगर, कलकत्ता, पुणे, नाशिक, मुंबई. आता विसरलोय मी अजून कुठे कुठे जाऊन आलो आणि कुठे कुठे जायचंय. त्यामुळे मलाच ही फिल्म प्रमोट करता येत नाही. मला काही प्रमोशनला जाता येत नाही. आणि या फिल्ममध्ये माहितीचा चेहरा फक्त मीच आहे. बाकी सगळे अतिशय गुणी कलावंत आहेत, पण त्यांची पहिली फिल्म असल्यामुळे ते तितकेसे परिचित नाही आहेत तुम्हाला. मग आमचे डिरेक्टर असतील किंवा बाकी सगळे ऍक्टर्स असतील, तंत्रज्ञ असतील. अतिशय मनापासून केलेली ही फिल्म आहे. मला एवढंच सांगायचं आहे की हा जो आमचा ट्रेलर आहे हा तुम्हाला जितका शेअर करता येईल तुमच्या मित्रांमध्ये, आणि तुमच्या मित्रांनाही सांगा की त्यांच्या सर्कलमध्ये शेअर करा, व्हॉट्सॲपवरती. नक्कीच तो जितका शेअर होईल तितकी ही फिल्म प्रमोट करायला मदत होईल. खूप मनापासून केलेली फिल्म आहे आणि मला असं वाटतं की एकदा बघा, एकदाच जाऊन बघा आणि तुम्हाला आवडेल अशी मनापासून इच्छा आहे आणि माझी अपेक्षा आहे की खूप प्रामाणिकपणे केलेलं काम आहे. अनेक वर्षापूर्वी आम्ही हे केलेलं काम आहे. आता ते फायनली तो चित्रपट बाहेर येतो याचा खूप मनापासून आनंद आहे. पण एवढीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही खूप महत्वाचे आहात या सगळ्यामध्ये. त्यामुळे तुम्ही जर गेला आणि तुम्ही जर ही फिल्म बघितली तर मला मदत पण होईल आणि एक चांगली कलाकृती त्याला थोडासा न्याय दिल्यासारखं. सो प्लीज जाऊन ही फिल्म
अगदी अगदी. तर मंडळी, असा हा ट्रेलर आहे अमलताश या मराठी चित्रपटाचा. राहुल दादा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. ॲक्च्युली हा चित्रपट जो आहे ना, तो 4 ते 5 वर्षापूर्वी येणार होता, पण काही कारणास्तव तो आला नाही. त्यावेळेला त्याचा एक टीजर सुद्धा आला होता आणि मी तेव्हापासून वाट पाहत होतो की हा चित्रपट कधी येणार. फायनली आता हा चित्रपट आपल्यासमोर येतोय. या चित्रपटामध्ये पल्लवी परांजपे ही देखील आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसते. सोबतच राहुल देशपांडे यांची बहीण दीप्ती माटे या देखील या चित्रपटात आपल्याला दिसलेल्या आहेत. सोबतच बरेचसे नवोदित कलाकार आहेत आणि स्वतः खुद्द राहुल दादाने या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका केलेली आहे. रॉकस्टार असलेली ही एक लव्ह स्टोरी असणार आहे. कॅनेडियन असलेली ती मुलगी आणि सोबत सदाशिव पेठेतील एक मुलगा जो की रॉकस्टार होण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. एक वेगळी अशी प्रेम कहाणी या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो मी या चित्रपटासाठी खूप खूप एक्सायटेड आहे. हा चित्रपट जो आहे तो येत्या 8 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील गाणी तर कमाल असणार आहे. बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा वाचताना दिसत आहे, ते देखील एक सुमधुर आहे. ट्रान्सपरंट सिम्पल फिल्म जी असते ना, म्हणजेच नितळ अशी फिल्म ज्याला म्हणावी, असा हा ट्रेलर पाहून आपल्याला वाटतोय. अर्थातच सगळ्यांचं जे काम असणार आहे ते खरंच दाद देण्यासारखं असणार आहे. राहुल देशपांडे यांचा गेल्या वर्षी जो चित्रपट आला होता मी वसंतराव, तो देखील खरंच खूप कमाल चित्रपट आहे आणि मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. तुम्ही आहात का? तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्या 8 तारखेला 8 मार्चला भरभरून प्रतिसाद द्या या म्युझिकल लव्ह स्टोरीला. बाय द वे, मी तर एक्सायटेड आहे अमलताश या चित्रपटाचा अर्थ जाणून घेण्यासाठी. तुम्ही आहात का ते मला कमेंट करून सांगा. भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.